मला मनापासून सांगताना आनंद होतोय की आमच्या शिवसेनेचे जे प्रामुख्यानं एकमतानं ठरलेले उमेदवार होते किरण भैया, त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना भाजपाबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षांबरोबर काम करते. हा मतदारसंघ 400 पारमध्ये असेल आणि फार मोठं मताधिक्य असेल अशा पद्धतीची यंत्रणा देखील पूर्ण शिवसेनेकडनं राबवण्यात येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो खरोखर कार्यकर्त्यांमधला एक आदर्श आहे की शिवसेना या ठिकाणी इच्छुक असताना देखील तिकीट मित्र पक्षाला मिळाल्यानंतर आज शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये स्वतः शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पत्रकं देखील वाटायला सुरुवात केलेली आहेत, घराघरापर्यंत पोचायला सुरुवात केलेली आहे. आज पूर्ण ह्या यंत्रणेचा मी आढावा घेतला. काही काळासाठी आज मी या ठिकाणी आलो होतो, पूर्ण आढावा घेतला. उद्यापासून आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगानं काम करण्याची भूमिका शिवसेनेचे सगळे पदाधिकारी घेतील. या ठिकाणी स्वतः राणेसाहेब उमेदवार आहेत, रवींद्र चव्हाण साहेब या प्रचारामध्ये उतरलेले आहेत, स्वतः किरण भैया सामंत आहेत, निलेश राणे आहेत, नितेश राणे आहेत, आमची सगळ्यांची पूर्ण टीम आहे. मी 26 तारखेपासून स्वतः या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गटनिहाय मेळावे लावलेले आहेत, सिंधुदुर्गामध्ये लावलेले आहेत. त्याच्यामुळं ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालं पाहिजे निवडणुकीचं, ते 100% वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे. सिंधुदुर्गामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन करून, समन्वय करून सगळे नेते मंडळी काम करत आहेत. आणि मला असं वाटतं की 4 जून नंतर ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी कुणीही कुठच्या नंबरची जरी रूम घेतलेली असली तरी विजय नारायणराव राणेंचाच निश्चित आहे. 26 तारखेपासून आपण जिल्हा परिषद गटनिहाय फार मोठे मेळावे युतीचे घेतोय आणि त्याच्यामध्ये पदाधिकारी आणि मतदार असतील अशा पद्धतीचे मेळावे असतील. किमान एका मेळाव्याला 3 ते 3,500 लोक उपस्थित असतील अशा पद्धतीचे मेळावे असतील. महिला भगिनी त्याच्यामध्ये असतील. आणि सगळ्यात मोठा ह्या मतदारसंघाचा जो प्लस पॉईंट आहे तो म्हणजे ज्या इथल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या CRP आहेत त्यांच्यासाठी जी आम्ही धोरणं राबवली, त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक महिला भगिनी ज्या बचत गटामध्ये काम करत आहेत त्या देखील सक्रिय होऊन आमच्यासोबत प्रचाराला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळं कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. महायुतीचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील हे स्पष्ट झालेलं आहे. त्या ब्रिगेडियर सावंत साहेबांची मी चर्चा करेन, परंतु तिथले खऱ्या अर्थानं जिल्ह्याचे समन्वयक जे पक्षाच्या आमच्या लेटरेडवर आहेत ते स्वतः किरण सामंत आहेत. म्हणजे त्याची मी हे पण देईन तुम्हाला. आणि स्वतः ते इच्छुक असल्यामुळे त्यांनी स्वतः यंत्रणा शिवसेनेची राबवण्याचा निर्णय घेतला. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. राणेसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं फिरत आहेत, लोकांपर्यंत पोचत आहेत, सगळी टीम त्यांची फिरते. आणि हा विजय जो आहे तो कुठच्या एका पक्षाचा होणार नाही, महायुतीचा होणार आहे. तर ब्रिगेडियर साहेबांची काय शंका आहे, काय दुःख आहे ते मी स्वतः समजून घेईन. नाही, उभाठा 48 मतदारसंघात लढत नाही आहे. उभाठासुद्धा काही जागांवरच लढते ना. प्रश्न तुम्ही काय विचारला की शिवसेना वाढवण्यासाठी मी शिंदेसाहेबांबरोबर गेलो. शेवटी 3 पक्षाची अलायन्स आहे, प्रत्येकाला मागं पुढं करावं लागतं. मी धनुष्यबाण निशाणीवर निवडून आलेलो आहे. मी भविष्यातला धनुष्यबाणाचाच उमेदवार असणार आहे. गुहागरमध्ये धनुष्यबाणच लढणार आहे, खेडमध्ये धनुष्यबाण लढणार आहे, त्याच्यानंतर राजापूर लांजामध्ये धनुष्यबाण लढणार आहे, तिकडे दीपक केसरकर धनुष्यबाणावर लढणार आहे. त्याच्यामुळे धनुष्यबाण गायब केला असे जे काही शब्दप्रयोग आपण करताय त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही. आहे तिथं धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणाच्या साथीनंच कमळ विजयी होणार आहे. आणि विशेषतः शिवसेनेचे काल मी एक स्टेटमेंट अशी केली, मला ज्यावेळी विचारण्यात आलं की 15-15 दिवसामध्ये निवडणुका लागत आहेत, निवडणुकीचे उमेदवार जाहीर होत आहेत, तर शिवसैनिकांसारखा 2020 कोणी खेळू शकत नाही. आम्ही 2020 खेळणारे आहोत. आम्ही निशाणी जशी कमळ पोचवणार आहोत तशी धनुष्यबाण देखील पोचवू. आणि मला याची पूर्ण खात्री आहे की धनुष्यबाण डॅमेज होणार नाही, ह्याची भविष्यात दक्षता भाजप देखील घेईल, याची पूर्ण खात्री आहे. बघा, ज्यांची सत्ता येणार नाही त्यांनी काय, त्यांचा जाहीरनामा आपण वाचला आहे का? त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की ह्याला 1 लाख रुपये देणार, त्याला 4 लाख देणार, त्याला 10 लाख देणार, त्याला 15 लाख देणार. ज्यांची सत्ताच येणार नाही त्यांना 1 लाख रुपये देणार, 2 लाख रुपये द्यायला फरक पडत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांच्या नावानं तुम्ही मला प्रश्न विचारला त्यांच्याकडनं मी अशी अपेक्षा कशी ठेवू की नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत म्हणून ते प्रचार करतील. ते नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार नाहीत असाच प्रचार करणार आहेत, कारण ते विरोधातले आहेत. आता त्यांनी जर आमचा प्रचार असा केला की नाही नाही आमचं वातावरण चांगलं आहे, महायुतीची सत्ता येईल, अशी कशी काय अपेक्षा तुमची तरी असू शकते.
ते आमचे विरोधक आहेत, विरोधक म्हणून ते प्रचार करतील आणि मतदार त्याला आम्हाला मतदान करून उत्तर देतील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.